तर आता वाजलं 4:30 आणि आताच आम्ही आलोय हॉस्पिटलमधनं. ओमला नेलं होतं मेडिकल कॉलेजला. फोनच्या आधी ताप आला. मग ह्यांना फोन केला पडदेस ना, म्हणलं आता मी काय घरी थांबणार नाही म्हणलं. मग ह्यांनी म्हणलं जा दवाखान्यात, आम्ही पैसे जोडतो म्हणलं. मग नेलं, डॉक्टरने सांगितलं त्याला ॲडमिट करा. मग त्यांना सांगितलं औषधं बदलून दिले चांगले तर नाही का व्हायचं, नाही का कमी नाही का यायचं. म्हणलं येईल, म्हणलं औषधं द्या. मग डॉक्टरने सांगितलं मी चांगल्या औषधं दिल्या, बघा संध्याकाळपर्यंत फरक पडतोय का. म्हणलं काय वाटलं ताप नाही राहिला तर या म्हणलं आपण ॲडमिट करू मग त्याला. तर आता शेंगदाणा गुळ मी बारीक करून घेतलंय आणि फुलं पण आणली. गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आता म्हणलं चला थोडासा व्हिडिओ घ्यावा. आज सगळं काम पण झालंय, म्हणजे कपडे धुवायचे राहिलं तर. आणि उद्या आहे गुढीपाडवा. तर रात्री मी बघा मुंबईला गेलते, तिथून थोडं भाजीपाला आणला आणि परत जायचं होतं दुकानला किराणा आणण्यासाठी, पण नाही जाणं झालं. मुलांना भुका पण लागल्या होत्या, मग बसले घरात स्वयंपाकाच्या नादीही लागत. मग झाला उशीर. परत ओम पण तापला होता आणायचे. आता म्हणलं आता मग आता आंघोळ केली जावा म्हटलं दुकानला, ह्यांना पण घेऊन येत. मला म्हणते मला मम्मी 10 रुपये दे. त्याने गांच्यापासून महाग घायटा लावल्या. म्हणलं देते. म्हणलं खायचं नाही फक्त काय, म्हणलं अजिबात नाही म्हणला. तर रात्री ओमले तापला होता. मी 3 वाजल्यापासून जागी होती, 6 वाजता झोपली बघा. 6 वाजेपर्यंत जागी होते. 6:30ला परत उठले. लय डोळा लागला होता, म्हणजे डोकला लागला होता. मग परत उठले, राजूला डबा हे करून दिला. मग बसले कामाच्या नादी लागत. राधा शाळेत गेल्यानंतर आता ओमचा ताप पण उतरला. सकाळी ह्यांचा पण फोन आलता. म्हणलं बरं आहे का आता ओमला. म्हणलं बरं आहे. म्हणलं जा दवाखान्यात, त्या मॅडमकडे जा म्हणल्या आणि एक गोळी आण आणि बघा आता काय होतंय ती रक्त चेक कर म्हणल्या. म्हणल्या तर मॅडम, कारण त्या दिवशीच म्हणल्या होत्या दिवसभर ताप थांबतोय आणि संध्याकाळी परत येतोय निम्या रातच्याला. म्हणलं नको आता लय दिवस लांब आहे, कारण 4 दिवस झाला तापतोय हो. मग त्याच्यापेक्षा आपलं दवाखान्यात गेलेलं बरं, थोड्या वेळाने जावा म्हणलं. तर आधी सामान आणणार आहे, मग दवाखान्यात जाणार. आणि उद्या गुढीपाडवा आहे, थोडंसं सामान पण डाळ हे आणायची. अगं कापड आण की दुसरं, जा की कापड आण. दुर्गाला पण सर्दी झाली आहे दुर्गा. मग तर त्याची पण तयारी करायची. उद्या गुढीपाडवा आहे, ते गुढी उभा करायचं, तर सामान गोळा करायचं. ह्यांना म्हणलं सुट्ट्या असली तर या म्हणलं, म्हणतात येऊन काय करू. म्हणलं या की सणासुदीला. रविवारी तर आहेच की, गुरुवारी की त्या गुरुवारीच यायचं परत आठवड्याला. बघू म्हणलं, म्हणजे नाही का पोरांना पण बरं वाटतं सणासुदीला. आणि ते मी एकटे तरी काय करणार, त्यांनी तर नाही आला, एकटीलाच करावं लागणार सगळं तसं पण. म्हणून मला आपलं करावं थोडं थोडं सगळी तयारी आधीच. घाट्या तर काय ह्यांनी आणून ठेवल्यात आधीच. होय मामा. तर ओ म्हणतोय मम्मी चल दुकानला. ह्यांना खायला प्यायला घातलं मागाशी. ह्यांना आधी आंघोळ्या घातल्या आणि मी आता एवढ्यात आंघोळ केली 10:15 वाजता. आता 10:30 वाजल्या. मी सगळं काम आवरूनच आंघोळ केली. कपडे धुवायचे राहिल्यात आणि फरशी राहिली. कपड्याचे साबण नाही, म्हणलं दुकानला जावं आधी. जायचं ना मग. ओम आज 4 दिवस झालं घरीच आहे, शाळेत नाही गेला बघा. हा मग राधू गेली शाळेत, तिचं पेपर चालू आहे, तोंडी पेपर चालू आहे, परीक्षा तोंडी. कशी माझी वडणे खराब पेपर नाही ह्याला पण ओव्या वाप द्यावा म्हणलं. सांगू का त्याला पेपर कसा आहे ना, मी सकाळ लवकर ती मध्ये व मामा राहिला आधी आम्ही माझी तुम्हाला मोमेंट दिलं तुम्ही बघत होते. दीदी बोलली व मात्र मेसेज दाखव करती आमच्या पेपरचा. अरे ते दाखवते म्हणून पेपरचा आहे जाती पेपर आहे. असू दे, चला आपल्याला अभ्यास करायचा. बरं असू दे, बरं असू दे. चल तर चल जायचं ना आता. चल जाते आणि आणते सामान. मला रात्रीला टेन्शन आलं, कारण ओमचं झालंच तसं झालं होतं. काय होतं तर काय थोडा पण ताप उतरत नव्हता. मी 5-5 मिनिटाला त्याचं सगळं अंग पूर्ण पुसून घ्यायचे आणि औषध पण पाजलं होतं. रडायचं आलं, डेंजरच वाटलं मला. परत काय सुधारणाच झालं. एकाला दोघं असलं म्हणजे तेवढं बरं वाटतं आणि मन पण लागत नव्हतं, एवढाच तापला होता. तर आता वाजलं 4:30 आणि आताच आम्ही आलोय हॉस्पिटलमधनं. ओमला नेलं होतं मेडिकल कॉलेजला, कारण तर सकाळी बघा थोडा चांगला होता दिवस वगैरे, त्याचा ताप राहिला होता. आणि मग थोडा खेळा 1-2-3 तास परत ताप आला. 2च्या आधी ताप आला. मग ह्यांना फोन केला पडदेस ना, म्हणलं आता मी काय घरी थांबणार नाही म्हणलं. मग ह्यांनी म्हणलं जा दवाखान्यात, आम्ही पैसे जोडतो म्हणलं. पण तिथं काय पैसे लागले नाहीत. मग नेलं, डॉक्टरने सांगितलं त्याला ॲडमिट करा. मग त्यांना सांगितलं
औषधं बदलून दिले चांगले तर नाही का व्हायचं, नाही का कमी नाही का यायचं. म्हणलं येईल, पण आधी डॉक्टर म्हणले ॲडमिट होता का. मग आधी हा म्हणलं, परत म्हणलं औषधं द्या. मग डॉक्टरने सांगितलं मी चांगल्या औषधं दिल्या बघा, संध्याकाळपर्यंत फरक पडतोय का उद्यापर्यंत पडन म्हणलं तसं फरक, चांगले दिल्यात ना बाहेरीतली. मग औषधं आणली आणि घरी आलो. डॉक्टर म्हणलं काय वाटलं ताप नाही राहिला तर या म्हणलं आपण ॲडमिट करू. मग त्याला म्हणलं आजची रात्र बघा, नाही तर आता 6, 7, 8 वाजता तर बघा म्हणलं काय फरक पडतो, नाहीतर दवाखान्यात न्यायला सलाईन लावायला. तर उद्या पाडवा. तर पोरांचे दुखणं काय आलं तर काय कळानं झालंय. ह्यांनी म्हणलं येतो मी, मगाशीच म्हणलं आधी बघ डॉक्टर काय म्हणतात, उद्या सकाळच्या पारीला निघतो. नाही तर संध्याकाळीच निघणार होते कामानं आलं की. म्हणलं राहू द्या, या म्हणलं उद्याच्याला सकाळच्या पारी येतो म्हणलं. आता ओमला औषधही पाजली मी, तर औषधं ठेवलं एवढे 3 औषधं आणि पाणी गरम करून टाकलं. त्याला जेवण चारलं 2-3 घास नको म्हणत होता. दुर्गा इकडे. आणि औषधही पाजून झोपलाय. आता त्याला पाण्याची पट्टी ठेवली. त्याला आता मिठाच्या पाण्याची पट्टी ठेवली बघा, कापड वल्ल करून. फॅनच चालू झाला आहे तर झोपला. राधूला म्हणते उठ तिकडं झोप, नको ह्याच्या शेजारी झोप, इन्फेक्शन आहे ना. डॉक्टरने सांगितलंय बारक्या लहान मुलांना झोपू नका. आधी डोक्यावर ठेवली होती कपाळा, आता ठेवली छातीवर. त्याचं अंग सगळं पुसून घेतलं मी, आता झोपला. मग अशी तर पदा डोळ्यातून त्याचं पाणी गळत होतं, डोळा लाल भडक झालं. तर म्हणून डॉक्टर म्हणलं होतं ॲडमिट करा. बघू म्हणलं संध्याकाळनं, आता घरी नेतो म्हणलं. खरं सागर म्हणलं औषधं त्या बदलून मी तर कराच म्हणलं होतं ॲडमिट. असं लाल लाल चिरकून पडलं त्याच्या डोळ्याला, काय झालंय कोणास लेकराला. असं तर झोपलाय. आता सगळी औषधं दिल्यात आणि झोपलाय. मी आता पसारा आवरून घेते त्याला बघत बघत. आणखी 2दा-3दा बनेलवाला करते, त्याच्या कपाळावर ठेवते बघा डोक्यावर. आता त्याचे कपडे बदलतात दुर्गाचे आणि ओमची हॉस्पिटलमधली. ते धुईच्यात झाडून काढते आणि फरशा पुसते. उद्या गुढी पाडवा. बघू जसं असन तसं असन. आता मी लागली शेंगदाण्याचं लाडू करायला. म्हणलं ओमला, दुर्गाला, राधाला खायला हवे. म्हणून ते शेंगदाणा भाजून घेतल्यात, मस्त असतात. कडक पण थोडं थोडं झालं तर. आणि ओम पण झोपलाय. पाण्याचं पट्टे ठेवली डोक्यावर, अंग पुसून घेतलं त्याचं. आणि आता मी गॅस पण बंद केला, शेंगदाणे करपायला आला. कशाचा आवाज येतो बघ एकदा रूम मध्ये. दार उघड, 6 वाजल्या. दार उघड एखादं जा. म्हणजे त्याचं म्हणजे आता बघ त्याची रग आहे ना ओमची, ओमने घेतली थोडीशी तरी हात लावलं तरी उडतंय ते. त्याच्या अंगात कणकणी ग तापाची. त्याच्यामुळे तिथे 6 वाजलं. लाईटला झोपला. तर चला मी लाडू करून घेते. त्याला म्हणलं तुला खायला करते म्हणलं. आणि तो गुळ घेतलाय आणि साखर दोन्ही मिक्स थोडं थोडं घेतलंय, कारण गुळ मी पोळ्याला पण ठेवलं सकाळ त्याला बघा गोडीला निवाद दाखवाय. थोडासा हाय जास्त उद्याच्याला बघू ना. आता ओमचा आपल्या लेकराचं काय होतं. थोडंसं कमी आलाय आणि थोडासा ताप निम्यापैकी निम्मा जरा कमी आला. बरं वाटायला लागलं, बरं झालं. त्याचा आल्यापासून हात पुसते. तर आता शेंगदाणा गोळ मी बारीक करून घेतलंय. साखर काय टाकली नाही, थोडीच टाकली आहे. आणि गूळ हाताला टाकला, साखरेची काय गरज नाही पडली. असं मस्तपैकी बारीक केलंय. आणि आता लाडू बांधायला घेतलं छोटे छोटे. आणि हात पण आहे गरम गरम पटकन होतं. याला आणखी फिरवायचंय म्हणलं, थंड झाल्या व्हायचं नाही. काकी पण आले तर शेंगदाण्याचं लाडू केलं. आणि लाडू करत होते त्या टायमाला पूजा पण आणते गेली मगाशी तिकडल्या घरी. परत थोड्या थांबून 5-10 मिनटं थांबली होती. आणि त्यांनी मला म्हणलं होतं ओमला पपई आणि ते फळं आण खायला. गेल्या आणायला दुर्गा झोपली होती. उस्त्याचं महागारी आले. अश्विनीताई पण आत्या नुकत्याच त्यांना घेऊन गेले. म्हणलं पडदिस नाही येईल. तर पपई कुठंच भेटले नाही. अख्खी मंडई फिरले पण नाही भेटले कुठं. आणि ओम पण उठला इथं आता आल्यापासून झोपला होता. हो बरं वाटतंय, खाऊ खातो ना. दुर्गा पण उठले. थांब देऊ दे. सफरचंद 120 रुपये अर्धा. तर सफरचंद आणलं आणि खरबूज पपई काय भेटलीच नाही कुठं. दादा पण आला, कृष्णा गेला घरी. असं करा ग, टाकलं खाली एवढं घेऊन झोपला होता. आणि फुलं पण आणली, अशी 20 रुपयाची आणलीत. आणि छोटासा हार घेतला, फुलं कमी घेतली आणि थोडासा हार घेतला ह्याच्यामध्ये. असं
देवाला पण होतात तेवढंच. ओमला खायला चारलं, सफरचंद चारला आणि थोडीशी अर्ध केळ दिलं बघा, आणि शेंगदाण्याचा लाडू पण चारला. आता याला बाथरूमला, तर ताप काय आणखीन उतराना झालं, थोडंसं ताप होता कमी येतोय, अंग पुसल्या पुरतं. आता बघू सकाळ निघावा त्याला म्हणलं, आता डायरेक्ट ॲडमिटच करायचं. काय करता आता आलंय नशिबाला. तर चला आता त्याला 5 ते औषधं खायला घातलं आणि स्वयंपाक करायचा. स्वयंपाक करायच्या आधी त्याला खायला घातलं. औषध 5 ते 3 टाइम पाजायचे औषध. डॉक्टरने बोलवलंय आता, मग काय करते, पप्पा येतात सकाळ. आता त्यांनी नाहीत म्हणून, नाही संग म्हणून आता नाही नेलं. स्वयंपाक करून घेते आता.